नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी महामानवाला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अभिवादन केलंय। पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनावर डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती प्रतिकृती लावत आकर्षक फुलांची सजावट करत तसंच निळे ध्वजही लावून ट्रेन सुशोभित करण्यात आली आहे। मनमाडमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी महामानवाला मानवंदना देण्यात आली। शेकडो अनुयायी सफेद वस्त्र परिधान केलेले असंख्य स्त्री पुरुष हातामध्ये मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरले होते। महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वरात्री 11 वाजता हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाडमध्ये मध्यरात्री आदरांजली वाहण्यात आली आहे। चौदार तळे आणि क्रांतीस्तंभ येथे 2 स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले होते। यावेळी मेणबत्त्या पेटवून अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। यानिमित्त महाड इथल्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यामुळे चौदार तळ्याचा संपूर्ण परिसर रंगीबेरंगी प्रकाशित न्हाऊन निघालेला आहे। पेनाच्या निबवर डॉक्टर बाबासाहेबांचं चित्र साकारलंय। महापरिनिर्वाण दिनानिमित्त नरेश लोहार यांनी 2 सेंटीमीटर बाय 7 mm या अत्यंत लहानशा आकारावर 9 मिनिटं 24 सेकंदात हे चित्र साकारलंय। याची नोंद हार्वर्ड संस्थेने घेतली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यामुळे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर, मुंबई या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्ताने मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या रोषणाईतून सिलिंकवर निळा रंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारण्यात आली आहे। यातून महामानवाला अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी शिंदेंना सहकार्य केलंय। तसंच आता उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याचं यावेळी शिंदेंनी म्हटलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शपथविधीनंतर अभिवादन केलंय। यावेळी शिंदेंसह त्यांचे आमदारही उपस्थित होते। मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता कॉमन मॅन म्हणून काम केलं। आता उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे जबाबदारी वाढली असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। त्याचबरोबर आता डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे असंही यावेळी शिंदेंनी म्हटलंय। महायुती सरकारच्या काळातील कोणत्याही योजना बंद होणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर यापुढील काळातही महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अव्वल राहणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। 7 आणि 8 डिसेंबरला विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। तर 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष ठरवला जाणार असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। दरम्यान काही खात्यांमध्ये बदल होणार असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलंय। महायुतीच्या शपथविधीसाठी 30 ते 40 हजार आसनांची व्यवस्था करण्यात आली होती। मुंबईत आझाद मैदानावर भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पालघरमध्ये जोरदार जल्लोष पाहायला मिळाला। डहाणूमध्ये भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। यावेळी मिठाई वाटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावानं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच आनंद देखील साजरा करण्यात आला। महायुतीच्या शपथविधीनंतर रायगडमधील कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। महाड शहरातून बाईक रॅली काढत कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या। तसंच शहरातील चौकात एकत्र येत फटाके फोडून आनंद देखील व्यक्त करण्यात आला। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर मनमाडमध्ये एकात्मता चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयाजवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली। यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंद देखील व्यक्त करण्यात आला।
चंद्रपुरात महायुती सरकारच्या स्थापनेचा भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शपथविधी सोहळा मोठ्या स्क्रीनवर दाखवत आतषबाजी करत मिठाई भरवून आनंद साजरा केला। शपथविधीनंतर अकोल्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। फटाके फोडत कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर फेर धरला, एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला। एअर इंडियातर्फे येत्या 21 डिसेंबरपासून पुणे ते बँकॉक थेट विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे। मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे। थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा फायदा होणार आहे। पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकटांकडून 3 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यात ही वसुली करण्यात आली आहे। एकट्या नोव्हेंबर महिन्यात 2 लाख प्रवाशांकडून 12 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। महापरिनिर्वाण दिनीच बाबरी मशीद पतन दिन देखील आहे। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसंच जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून मनमाड पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठक घेतली। या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचना दिल्या। नवी मुंबईतील बेलापूर विभागात मनपाचे सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या महिनाभरापासून बंद पडलेत। सीसीटीव्ही बंद असल्याने या परिसरात मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीचं प्रमाण वाढलंय। हे सीसीटीव्ही तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी नागरिक करत आहेत। बदलापूर एमआयडीसी भागातील रासायनिक कंपन्यांकडून सध्या मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे। रासायनिक कंपन्यांमधून दुर्गंधीयुक्त वायू हवेत सोडला जातोय, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रदूषण मंडळाने यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। भंडारा शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे। रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकानं आणि अतिक्रमणं जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येत आहेत। शहरात होणारे छोटमोठे अपघात रोखण्यासाठी अतिक्रमण काढलं जात आहे।